नवी मुंबईतील अण्णासाहेब टेकाळेंचा मुलगा पहलगाममध्ये पर्यटनासाठी गेला होता। नातू खाऊ खाण्यासाठी थांबल्यानं टेकाळे कुटुंब अगदी थोडक्यात बचावलं। अण्णासाहेब टेकाळे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष आहेत। मुंबईत आमचं 26 तारखेचा प्लॅन होता, पण आता हे सिच्युएशन वर्स झाल्यामुळे सर्व प्लॅन कॅन्सल केलेले। म्हणजे त्यावेळी ती घटना काय झाली काय सांगाल? पहलगावची घटना झाली, तिकडे आम्ही चाललो होतो, त्यामुळे आम्हाला तिकडनं इमर्जन्सी मध्ये बाहेर पडावं लागलं। मिलिटरीच्या लोकांनी तिकडे आम्हाला हॉटेलला जाऊ दिलं नाही, त्यामुळे तिथून मग आम्ही परत आलो। पहलगावला आमचं काल हॉटेल बुकिंग होतं। नाही, तुम्ही टोटल संपूर्ण तुम्ही किती जण आहात? टोटल आम्ही 25 जण आहे। आपलं कुटुंब देखील गेलं होतं भाग्यश्री ट्रॅव्हलने 25 ते 26 जण। आता त्यांची परिस्थिती सध्या काय, त्याबाबत काय सांगाल? सर, काल जे बेहाडाला झाला ना, ते मला उशिरा कळालं आणि मग माझं मनस्थिती फार खराब झाली आणि मला माझा मुलाचा 2-3दा फोन आला, पण मी कामात होतो। मी त्याला म्हणलं परत करतो आणि मला करता आलं नाही। 7 वेळेस ज्यावेळेस TV9ला ही बातमी बघितली त्यावेळेस माझे हात थरथरले, माझे पाय जागेवर राहिले नाहीत आणि मला वाटलं काय झालं काय नाही कळालं। म्हणून मी मुलाला फोन करायचा प्रयत्न करत होतो, पण 2-3 वेळा फोन लागला नाही, त्याच्यामुळे आणखी हे झालो। पण सुदैवानं आमची जी गाडी होती मुलाची घेऊन जाणारी, पहलगावपासून एक 3-4 किलोमीटर पोलिसांनी अडवली आणि त्यांना सांगितलं की पुढं जायचं आहे। हे चेकिंगसाठी चालले होते, हॉटेल चेकिंगसाठी, आणि तिथं पोलिसांनी सांगितलं की तुम्ही आता पुढे जाऊ शकत नाही, इथंच थांबा, कारण ऑलरेडी ते हॉटेलवर थांबले होते त्या मुलांनी आग्रह केल्यामुळं। हे केवळ सुदैवानं आमचं कुटुंब बचावलं, नाही तर सर दुर्दैवानं आमच्यावर कठीण प्रसंग आला असता आणि मला फार म्हणजे शॉक बसला। हा बेहाडायलाचा मी निषेध करतो। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई।